सगळ्यात पहिलं माझ्यावरती प्रेम करणारे आणि माझे सगळे जवळचे जीवाभावाचे माझे सहकारी यांचं मी अभिनंदन करतो। आणि अतिशय कमी वेळेत बाप्पू म्हणजे काल दुपारी ठरलं आणि आजचा दिवस म्हणजे तसा सुट्टीचा दिवस नाहीये, तरी एवढ्या मोठ्या संख्येने सगळं माझ्यावरती प्रेम करणारे इथं उपस्थित झालेत। यातनंच आपल्याला लक्षात येतं की पुढचा निकाल काय असणार आहे। उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीची मलाच मिळणार आहे आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये जसं मागच्या इलेक्शन मध्ये 2017 मध्ये आपण सर्वांनी भरघोस मतांनी भारतीय जनता पार्टीचा पॅनल निवडून दिला होता, तर याही वेळेस त्याही पेक्षा जास्त मागच्या वेळेस म्हणजे 17 पेक्षा जास्त मतांनी भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पॅनल विजयी होईल याच्याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही। शहरामध्ये काम केलंय, महापौर म्हणून तुम्ही काम केलंय म्हणून हा प्रश्न विचारतो की शहरावर काय परिस्थिती असेल जी सध्या भरभरून सगळी इन्कमिंग चालू आहे इतर पक्षाची, काय वाटतं? स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी केलेली कामं आणि त्यांचाच वसा आणि वारसा जे शंकर भाऊ आता पुढे घेऊन चाललेत आणि ज्या गतीने घेऊन चाललेले आहेत, त्यामुळं भाऊंनी जो नारा दिलेला आहे अबकी बार 100 के पार, तर निश्चितच 100 पेक्षा जास्त महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आपल्याला सर्वांना या पुढच्या काळामध्ये पाहायला मिळतील। सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या 15 तारखेपर्यंत हा उत्साह आणि हा जल्लोष असा सर्वांनी टिकून ठेवा एवढंच या निमित्ताने सांगतो।